Hi student, I am explaining the program that is implementation of stack using linked list. So now I am on the function that is display. Okay, so I already explained the display function, okay, how it works. Okay, so after displaying, okay, every element in the stack, okay, means here it display all the elements, then okay, that controls, okay, switch from this display to the calling statement. So here it is, that statement is called from this statement. बघा डिस्प्ले फंक्शनचं मी मागच्या लेक्चर तुम्हाला बोललोय, तर साहजिकच इथूनच कॉल केला होता, मग तो डिस्प्ले फंक्शननं पूर्ण काम केलं, परत कॉल आता इथे आला, याच्या पुढच्या लाईनला म्हणजे ब्रेकला आला. ओके, सो ब्रेक स्टेटमेंट ऑब्वियसली ट्रान्सपोज द कंट्रोल, ओके, आफ्टर द फर्स्ट लाईन ऑफ द लूप. आता लूप कुठं स्टार्ट झालं आहे, तर हे डूचं आहे. ओके, हे व्हाईलला समतं, व्हाईल बॉटमला आहे, ते व्हाईलला आलं, इथं आलं, लक्षात ठेवा व्हाईलला आलं. ओके, इथं बघितलं आपण या डिस्प्लेसाठी 3 केस आहे, त्यामुळे इथं ते CH किती असणार आहे, 3. 3 इज नॉट इक्वल टू 4. 3 हे 4 एवढं नाही आहे असं म्हणते. बरोबरच आहे, 3 हे 4 एवढं नाही आहे, त्यामुळे ही व्हाईलची कंडिशन ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाल्यामुळे कंट्रोल कुठं जाणार, आता परत कंट्रोल कुठं जाणार आहे, डूला जातो. ही कंडिशन ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाल्यामुळे कंट्रोल परत कुठं आला, ह्या डूला आला. त्याच्यानंतर परत एंटर युअर चॉईस हे प्रिंट झालं. नंतर आता समजूया आपण काय काय पाहिलं आतापर्यंत. पुश ऑपरेशन अँड डिस्प्ले ऑपरेशन, मीन्स दिस 2 फंक्शन, display and push function, okay, I explained. So today I will explain the pop function. Okay, so because of that, okay, for the pop function the choice is 2, so because of that here I am inputting the value 2. Okay, means after displaying this enter choice statements, okay, user have to input 2 value, then 2 is assigned to CH. Okay, so what happened, okay, when CH got the 2 value, next one is a switch CH. CH is obviously 2, because of that switch statement, okay, try to find a case that match with the CH. So 1 is not match with the CH, that is 2. Obviously case that 2 is not match with the CH, that sorry here it is matched. Okay, so this here CH value is, it is 2, and this 2 is match with the case this 2. बघा हे 2 या 2 ची मॅच होतं, 2 ची मॅच झाल्यामुळे हे ब्रॅकेट स्टार्ट झाला. ओके, बघा, ओके, हे 2 ची मॅच झालं, हा ब्रॅकेट स्टार्ट ब्रॅकेट इथे एंड होणार आहे. ओके, या ब्रॅकेटच्या आतमध्ये पॉप स्टेटमेंट आहे. ओके, सो this pop statement, that these statements or that functions, obviously here I return that removes the data values, okay, on the top of the stack. साहजिकच पॉप फंक्शन काय करते, टॉप पासून व्हॅल्यू रिमूव्ह करायला लागते. ओके, ही स्टेटमेंट जी आहे, ओके, ही स्टेटमेंट कंट्रोल इथून साहजिकच वरती जातो. ओके, वरती कुठे गेला बघा, पॉप कुठं असेल तिथे जाणार आहे तो. ओके, इथं पॉप आहे. ओके, तर या ठिकाणी आला कंट्रोल, इथं हा फंक्शन स्टार्ट झाला आणि हा इथं फंक्शन संपला आहे. हा एलचा हा ब्लॉक आहे, बघा, हा पॉप इथं स्टार्ट झाला आणि इथं संपला आहे, आणि हा इथला स्टार्ट आणि हा इथला फंक्शनचा एंड आहे. तर व्हाईट पॉपच्या आतमध्ये गेल्यानंतर इथं इफ टॉप इज इक्वल टू नल, ही पहिल्यांदा कंडिशन चेक करते. नल याचा अर्थ की त्या स्टॅकमध्ये, ओके, आपण स्टॅक लिंक लिस्टचा उपयोग करून बनवतो, तर स्टॅकमध्ये एकही एलिमेंट नाही आहे, अशा वेळी कंडिशन ट्रू होणार आहे. तर ॲक्च्युअली सिच्युएशन अशी आहे की सध्या टॉप जर आपण बघितला तर टॉप असा आहे. ओके, टॉप जर आपण बघितला, ओके, तर टॉपची सिच्युएशन अशी आहे. ओके, तर टॉप अशा प्रकारे आहे.
काय बघा टॉप. ओके, इथं सध्या टॉप आहे आपला, म्हणजे 6 व्हॅल्यू आहे त्याला, आणि त्याचा जो नेक्स्ट आहे हा नेक्स्ट पुढच्या याला म्हणजे ह्या पुढचा जो काय आहे त्या एलिमेंटला तो पॉईंट करतो आहे. तर सध्या जो बघतोय आपण तर हा टॉप आहे, म्हणजे याची व्हॅल्यू 6 आहे. हे सगळं टॉपला आहे. ओके, तर त्यामुळे टॉप नल आहे का? नाही आहे, टॉप नल नाही आहे. त्यामुळे इथं ही कंडिशन फॉल्स होते. टॉप नल नाही आहे, कंडिशन फॉल्स होते. त्यामुळे हे स्टॅक अंडरफ्लो साहजिकच कंडिशनच फॉल्स झाल्यामुळे साहजिकच इमिडिएट जी काय स्टेटमेंट असेल ती एक्झिक्यूट होत नाही आहे. ओके, ऑब्वियसली कंट्रोल, ओके, transfer to the else. Okay, so else having this opening curly bracket, inside that the cout, because of cout on the screen the statement that is printed, that is the popped element is, the popped element is. बघा आता एल्स मध्ये आलं, एल्सच्या मध्ये जे काय स्टेटमेंट आहे तिथे काय प्रिंट झालं बघा, इथं प्रिंट झालं द पॉप्ड एलिमेंट इज, हे प्रिंट झालं. आता पॉप करणारा एलिमेंट म्हणजे आपण जो रिमूव्ह करणारा तो एलिमेंट कोणता, तर टॉपमध्ये टॉप हे जे काही व्हेरिएबल आहे त्यांना त्याच्याकडे जो त्या टॉपचे व्हेरिएबल हा जो ॲड्रेस स्टोअर करतो त्याच्याकडे जो डेटा आहे, ओके, डेटा हे जे व्हेरिएबल आहे ती व्हॅल्यू आपण रिमूव्ह करणार आहोत. म्हणजे जर बघितलं आपण तर हा टॉप आहे, तर त्याचा टॉपचा जो डेटा आहे वगैरे, तर टॉपचा डेटा त्याची व्हॅल्यू किती आहे? 6 आहे. किती व्हॅल्यू आहे? 6. हे रिमूव्ह होणार, लक्षात ठेवा. ओके, आणि काय होतं बघा, ओके, इथं आपण ही स्टेटमेंट बघितली, टॉपचा डेटा झाली. याच्यानंतर कंट्रोल कुठं आला? ओके, या ठिकाणी आला. टॉप इज इक्वल टू टॉपचा नेक्स्ट. ओके, टॉप इज इक्वल टू टॉपचा नेक्स्ट. ओके, तर इथं जर बघितले आपण तर टॉप इज इक्वल टू टॉपचा नेक्स्ट जर आपण पाहिला इथं तर दिसतं आपल्याला काय, तर आपण काय करतोय सध्या, ओके, जो टॉप आहे, ओके, त्याचा आता बदलतो टॉप, म्हणजे टॉपचा जो सध्या जो टॉप आहे त्याचा नेक्स्ट आता आपण कोण करणार? टॉपला देणार आहे. म्हणजे बघा, ओके, तर काय करतोय आपण सध्या टॉप कुठला आहे? हा टॉप आहे. आपण काय करतोय आता, तर ह्या टॉपचा नेक्स्ट म्हणजे ह्या टॉपचा नेक्स्ट कोण? हा आता आपण टॉप म्हणून देतोय. बघा, टॉपचा नेक्स्ट, आणि एकदा सांगतोय बघा, टॉपचा नेक्स्ट हा टॉप आहे, ह्याचा नेक्स्ट कोण इथे दाखवते बघा, ह्या टॉपचा जो नेक्स्ट आहे तो आता आपण टॉपला देणार आहोत. म्हणजेच इथे दिली बघा स्टेटमेंट, टॉपचा जो नेक्स्ट, ओके, असणार आहे तो आता आपण कोणाला असाइन करतोय? तो टॉप म्हणून कन्सिडर करणार आहोत. तर साहजिकच, ओके, हा जो टॉप आहे त्याचा नेक्स्ट कोण? हा, तो टॉप झाला. म्हणजे आता टॉप कोण झाला? हा झाला, त्याची व्हॅल्यू 2 आहे, हा टॉप झाला. आता हा टॉप नाही आहे, लक्षात ठेवा, 6 असणारा, आता हा टॉप झाला. ओके, इथं ते झालं. इथं टॉपला जे आहे टॉपचा नेक्स्ट असाइन झाला. ओके, या ब्रॅकेटच्या एलच्या बाहेर आलो आपण, एलच्या बाहेर आलो, इथून स्टार्ट झाला, इथून बाहेर आलो. ओके, इथून आल्यानंतर हे परत कशाचं आहे? पॉपच्या. इथून बाहेर पडलो, इथून बाहेर पडल्यानंतर कंट्रोल कुठं जाणार आहे? ज्याने कॉल केलं होतं तिथून, म्हणजे तो इकडं आला. ओके, इथं आला पॉपला, इथून गेला होता कॉल, परत आला. ह्याच्या पुढची स्टेटमेंट ब्रेक, ब्रेकमुळे कंट्रोल परत कुठे येणार आहे? कंडिशनला चेक करणार आहे, इथे येणार. ओके, पॉप ऑपरेशन किती नंबरचं आहे? 2. त्यामुळे सी एच व्हॅल्यू 2 असणार. 2 इज नॉट इक्वल टू 4, कंडिशन ट्रू. 2 हे 4 एवढं नाही आहे असं म्हणते, कंडिशन ट्रू झाली. ट्रू झाल्यामुळे कंट्रोल परत वरती आला, तो डूच्या इथं आला. बघा, तो डूच्या इथं आला, डूच्या इथं इथं एंटर युअर चॉईस असं दाखवलं. परत आपण समजा 2 दिलं चॉईस, मला 2 परत पॉप करायचं आहे, तर स्विच टू, इथं सी एच व्हॅल्यू 2 झाली, या 1शी मॅच होत नाही, परत 2शी मॅच होते, परत पॉप ऑपरेशन, परत कॉलवरती जातो. ओके, परत इथे गेल्यानंतर परत इथे पॉपला जातो. ओके, परत इथे पॉपला गेल्यानंतर इथं आला. इफ टॉप इज इक्वल टू नल असं म्हणतं ते. ओके, आता ह्या कंडिशनसाठी बघा, ओके, सध्या टॉप काय झाला आपला? ओके, इथं बघा, सध्या टॉप काय आहे आपला आता? ओके, हा आपला सध्या काय आहे? टॉप आहे. हा आता मगाशी म्हटलं हा मगाशी टॉप होता, आता काय झालं आहे? जो मगाशी टॉप होता त्याचा नेक्स्ट आता टॉप आहे, म्हणजे हा आता टॉप आहे. लक्षात आलं का? हा आता हे पूर्ण हे सगळं आता टॉपला आहे. ओके, आता ते टॉप आहे. इथे नल आहे का? सध्या नाही आहे. म्हणजे इथं व्हॅल्यू आहे ना, व्हॅल्यू आहे ना इथं. ओके, ती नल आहे का? नाही आहे, व्हॅल्यू आहे. त्यामुळे ही कंडिशन काय होते, इथं
इफ टॉप इज इक्वल टू नल ही कंडिशन काय होते इथं फॉल्स होते, त्यामुळे इथं येत नाही, स्टॅक अंडरफ्लोला येत नाही. एल्समध्ये येते, एलच्या ओपनिंग ब्रॅकेटला इथे येतं. द पॉप्ड एलिमेंट इज असं दाखवतं. द पॉप्ड एलिमेंट इज ओके टॉपचा डेटा. आता टॉपचा डेटा किती आहे इथं मगाशी म्हटलं मी की सध्या टॉप काय आहे, हा सध्या टॉप आहे. तर या टॉपचा डेटा काय आहे 2 काय आहे बघा, या टॉपचा जो डेटा आहे हा किती आहे 2 आहे. ओके तो ते काय करणार आहे डिस्प्ले होणार आहे. द पॉप्ड एलिमेंट इज आता म्हणजे इथे प्रिंट होईल कसं, द पॉप्ड एलिमेंट इज 2 असं प्रिंट होणार. इथून कंट्रोल कुठं आला इथं टॉप इज इक्वल टू टॉपचा नेक्स्ट. आता टॉपचा नेक्स्ट काय बघा, ओके टॉपचा नेक्स्ट काय बघूया आपण. ओके हा जर टॉप असेल तर ह्याचा नेक्स्ट जसं इथे ह्याचा नेक्स्ट काय आता, ह्याचा नेक्स्ट काय आहे नल आहे, त्यामुळे इथं आला आता ते. ओके टॉपचा नेक्स्ट काय झाला इथं, म्हणजे टॉपचा नेक्स्ट जो होता तो टॉपला असं झाला. टॉपचा नेक्स्ट काय आहे नल, आणि नल हा आता व्हॅल्यू कोणा असं झाली टॉपला, म्हणजे सध्या टॉप काय झाला नल म्हणजे काहीच नाही आता. ओके परत इथून हे वाईलचा बाहेर एलचा बाहेर पडलो, परत इथून हा पॉपचा बाहेर पडलो इथून. ओके परत कंट्रोल कुठे येणार आहे आता, ओके येणार कंट्रोल आहे परत ह्या इथून गेला होता, इथं आलं ब्रेकमुळे कंट्रोल परत बाहेर पडला, परत या ठिकाणी कंट्रोल आला CH किती 2 इज नॉट इक्वल टू 4 कंडिशन ट्रू झाली. परत कंट्रोल वरती गेला, परत या ठिकाणी आला, परत या ठिकाणी 2 आलं, इथं परत 2 आलं व्हॅल्यूज. ओके समजा हां इथं डूला आला, डूच्या आल्यानंतर इथं एंटर युअर चॉईस. समजा तुम्ही परत एकदा पॉपच करताय ऑपरेशन, तर इथं CHला 2 झालं, परत ही कंडिशन बरोबर झाली, नंतर पॉपमुळे परत कंट्रोल वर आला, परत पॉपला गेला तो, परत पॉपला गेलो, पॉपच्या इथं आल्यानंतर इथं टॉप इज इक्वल टू काय आता नल आहे. मगाशी तुम्हाला बोललो की काय इथं जेव्हा येणार आहे टॉपचा नेक्स्ट हा टॉपला असं होणार आहे, हा जर टॉप असेल टॉपचा नेक्स्ट काय नल, म्हणजे नल ही व्हॅल्यू आता कोणाला असं होणार आहे टॉपला. त्यामुळे इथं जेव्हा ते येईल परत फिरून तेव्हा इथं बघा टॉप म्हणजे काय आता नल, म्हणजे नल इज इक्वल टू नल. कंडिशन ट्रू झाली, त्यामुळे काय म्हणते ते स्टॅक अंडरफ्लो असं म्हणते, म्हणजे एलिमेंट्स एक पण नाही आहे आता काढायचं म्हटलं तर. ओके तर हिफची कंडिशन ट्रू झाली त्यामुळे एल्समध्ये येणार नाही, या पॉप या फंक्शनपासून ते बाहेर पडेल. ओके परत कंट्रोल जाणार आहे डूला गेला होता तो वाईलला जाणार आहे, जे ॲक्च्युली ह्या इथून गेला होता, परत इथं आला ब्रेकमुळे परत कंट्रोल सेम, परत या ठिकाणी आला CH किती 2 इज नॉट इक्वल टू 4 कंडिशन ट्रू, परत वरती गेलं. ओके परत ह्या डूला आला, डूच्या नंतर एंटर युअर चॉईस. समजा तुम्ही आता चॉईस 4 दिलात, म्हणजे CH किती 4 झाला. आता हे 4 इथं केस 1शी मॅच होत नाही, 2शी होत नाही, 3शी होत नाही, ते कुणाशी मॅच होतं बघा आपण, केस इथं आलं बघा 4शी. ओके इथं काय होतं आता, ओके सी आउट एक्झिट असं प्रिंट होतं, ब्रेकमुळे कंट्रोल कुठं आला बघा 4 नंबरच्या याला, ब्रेकमुळे कंट्रोल कुठं आला परत की व्हाईलला आला, इथं आला व्हाईल. CH किती 4, तर 4 इज नॉट इक्वल टू 4, 4 हे 4 एवढं नाही असं म्हणते, आणि हे कंडिशन इथं फॉल्स होते. फॉल्स झाल्यामुळे कंट्रोल साहजिकच इथे येतो रिटर्न 0, म्हणजे ओके इथून बाहेर पडतं, ते लक्षात ठेवा, मेनमधून ते बाहेर पडतं आणि तुमचा प्रोग्रामचं काय होतं इथं एंड होतो. ओके तर आपण मागच्या 2 लेक्चर आणि आत्तामध्ये आपण हे बघितलं की स्टॅक आहे तो कसा बनवायचा लिंक लिस्टचा उपयोग करून. ओके लिंक लिस्टचा उपयोग करून आपण स्टॅक कसा बनवायचा, कारण स्टॅक हे तुम्हाला माहिती आहे, स्टॅक हे एक जे स्ट्रक्चर आहे, ओके स्टॅकचं हे एक अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं. ओके तर आपण हा स्टॅक बनवतो तर स्टॅक बनवताना लिंक्ड लिस्ट म्हणजे नोड कसे असतात, हा पहिला नोड, हा दुसरा नोड, नोडमध्ये पण काय असतं डेटा असतो, नेक्स्ट असतो, हे आपण बघितलं. ओके तर स्टॅकचा उपयोग करून आपण कशा प्रकारे सगळ्यात पहिला एलिमेंट एकदम बॉटम जातो, त्याच्या पुढचा एलिमेंट त्याच्या टॉपला जातो. ओके जेव्हा आपण एलिमेंट देतो तेव्हा पहिला बॉटम नंतर टॉपला, जेव्हा काढतो तेव्हा पहिला टॉपचा नंतर बॉटमचा. ओके तर ही सगळी ऑपरेशन्स आपण आतापर्यंत झालेल्या लेक्चर्समध्ये आपण पाहिली आहेत. ओके